त्या रामाची कथा सांगा मला. नाही सांगा. कथाही संताकडून ऐकावी लागत असते. भगवान शंकर कथेची एवढे आसुसलेले. ते कुठून निघाले? कैलासावरून. आपल्या मराठवाड्यामध्ये अगस्ती मुनीचा आश्रम होता या नाशिकला, आणि त्या नाशिकला निघाले. तुलसीदास स्वयंपाक मोठं गोड सांगतात. एक बार त्रेता जुग माही सब गई कुंभ सुबाही. जग जननी भवानी संग सती जग जननी भवानी मुझे अखिए सर्व जानी राम सिया अगस्त्य ऋषीकडे गेले हे दोघं जण नवरा बायको. कथा ऐकणार. आता अगस्त्य ऋषी मळक्या कपड्यामध्ये. अगस्तीने विचार केला, अरे बापरे, माझं किती मोठं भाग्य. भगवान भोले बाबा पत्नी सहित माझ्या घरी आले. माझं किती मोठं भाग्य. अगस्त्य ऋषींनी शंकर आणि सतीची पूजा केली. सती म्हणली, राम 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 राम. असा कुठं साधू असतं कोण? गलिच्छ कपड्याचा दरिद्री. अरे आम्ही त्याच्या पाया पडला पाहिजे, तेच आमच्या पाया पडायला लागलं. लक्षात आलं? साधूकडे विनयता असते. साधू कुणाच्याही पाया पडतात, कारण प्रत्येकामध्ये भगवंत म्हणून साधू पाया पडतात. विश्वास बसला नाही. त्यांनी रामकथा सांगितली. पूर्ण ब्रह्म भगवान परमात्मा राम रूपानं दशरथाच्या घरी अवतीर्ण झाला. कौशल्याच्या वरामुळे वनात गेला. सीता रावणाने चोरून नेली आणि राम शोक करीत फिरू लागले. अरे 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 अरे, साधू गलिच्छ, राम 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 राम. त्यांचा देव सुद्धा गलिच्छ. ब्रह्म आणि बायको गेली म्हणून रडायला लागला. अरे ब्रह्म म्हणजे त्याला सगळं पूर्ण कळायला पाहिजे, आणि त्याला एवढं कळालं नाही का माझी बायको कुठे. ते सत्य सिद्ध आनंद, आणि ते आनंद रडतो. असला कुठं देव असतो का? मनात विचार. पण शंकराच्या मात्र मनात विचार आला, हा हा हा, काय माझ्या भगवंताची लीला आहे. निर्गुण निराकार विश्वोत्पत्त्यादी हेतवे, ब्रह्मांडाचा चालक, ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा मालक. अरे रडत फिरतो लोका करता, लोकाला दाखवण्याकरता.
आई वडिलाचं वचन पाळण्याकरता, हे लोकाला आदर्श देण्याकरता फिरतो. सतीच्या मनात इच्छा, राम राम राम, तसला देव, तसला साधू, तसलं 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 तसलं. शंकरला वाटलं मला या अवतारात रामाने दर्शन द्यावं. शंकराची हाक ऐकली. राम आणि लक्ष्मण दोघजण निघाले. रामाने म्हणायचं, हे सीते, एक गुमरगे हे मधुकर यानी तुम देखी ताम्रग नैनी राम सिंह राम सिंह राम. अरे अरे अरे, शंकरांनी तिकडून दंडवत प्रणाम केला. अरे म्हणजे नाटकामध्ये आपण त्यांच्या समोर जायला नको. सतीने विचारलं, कोणाला नमस्कार केला? म्हणजे हेच ब्रह्म. म्हणजे असलं ब्रह्म. शिंदगावकर महाराजांनी सांगितले, त्याच्यातले गुण पाहिल्याशिवाय त्याला ब्रह्म म्हणायचं नाही, संत म्हणायचं नाही. गोंदूला संत म्हणायची चूक करायची नाही. मी परीक्षा घेणार म्हणले. शंकर म्हणले, परीक्षा घे, पण विवेक बुद्धीने परीक्षा घे. मीनं सीतेचंच रूप घेतलं. गेली शंकराच्या समोर. रडायला काय झालं? मी तुमच्या समोर आहे ना. लक्ष्मणानं ओळखलं. आमचा क्रम होता, पुढे राम चालायची, मध्यभागी सीता असायची, पाठीमागे मी होतो. ही पुढे आली, ही सीता नाहीच. आता लक्ष्मणाने ज्या अर्थी ओळखलं त्या अर्थी रामाला काही कळता राहिला असेल का? रामाने इकडे तोंड करायचं, तिकडे तोंड करायचं, तिकडे तोंड करायचं, समोर समोर चालली. रामाने हात जोडले आणि सांगितलं, जोरी जोरी दोनी कर, जोरी दोनी कर पिता सहित हात जोडले रामचंद्र प्रभूंनी. माताजी, आमच्या भोले बाबाला सोडून कुठं निघाला? सीता म्हणली, मी सती म्हणली, मी एवढं सीतेचं रूप घेतलं, जगज्जननी मी माता, आणि ज्या अर्थीने मला ओळखलं त्या अर्थी खरं ब्रह्म. लाजली, परत निघाली. काय सांगावं शंकरला? काय करणार आहे म्हणे त्यांना? आपण एक थाप जर मारली, आपण काय सांगणार? आणि गेली. जात असताना तिला समोरून दिसलं राम लक्ष्मण सीता पुढून यायला लागले. अरे, मागचे कोण होते? मागवून पाहिलं राम लक्ष्मण सीता, उत्तरेकडे पाहिलं राम लक्ष्मण सीता, दक्षिणेकडे पाहिलं राम लक्ष्मण सीता, पूर्वेकडे पाहिलं राम लक्ष्मण सीता. निश्चित काय? भगवान भोले बाबांनी विचारलं, घेतली का परीक्षा? भगवान भोले बाबांनी ओळखलं होतं. हो म्हणजे घेतली परीक्षा. तुम्ही इथून साष्टांग दंडवत घातला आणि मी तिथे जाऊन दंडवत घातला. शंकर हसले मनामध्ये, बायकांनी दंडवत घालायचा नसतो. जर लक्षात ठेवा, दंडवत प्रमाण बायकांनी कधीच करायचं नाही, पुरुषांनी फक्त करायचं. छाती जमीनला टेकायची नाही, गुडघे टेका, हात टेका, आणि केव्हाही दुरून नमस्कार करा. कारण कसं असतं बरं का, त्याच्यामध्ये जर दुर्गुण असले, आपण ज्याला नमस्कार करतो त्याच्यामध्ये दुर्गुण असले ते आपल्या अंगात येतात, असं करंट लागत असतं. शंकराने मनातून विचार केला, ह्याने माझ्या मातेचं रूप घेतलं, आजपासून मी माझी आई. मनातून सीतेचा त्याग, सतीचा त्याग केला, हाकलून दिलं नाही. मनातून त्याग. काही काही गोष्टी लक्षात घेतात. हा तुझ्या माहेरला जा, तुझ्या तिकडे नाही नाही नाही, हाकलून नाही दिलं. सतीच्या लक्षात आलं. शंकराने समाधी लावली.
अचानक एक दिवशी कैलासावरून विमान जायला लागलं. बघा, आपली दुश्मनी जर असली तर मुद्दाम लोक आपल्या समोर येत असतात. या बळवंत हाईस्टला समजणार नाही, कारण यांची कुणाची कुणाशी दुश्मनीच नाही. मग अशी आमच्या काकांनी इतकं गोड सांगितलं मला, साताऱ्याच्या काकांनी, महाराज म्हणजे आम्ही सगळे म्हणजे एकाच जातीचे त्या फ्लॅट मध्ये. काकूने सांगितलं आम्हाला काही सगळे सगळे आमच्या करता, अगदी म्हणजे कवाड लावून कुणी बसत नाही, दार लावून, म्हणे आम्ही एकमेका करता सगळे उपयोगाला पडतो. कुणाच्या करता काय असलं आम्ही सहकार्य करतो, एकमेका अगदी आनंदाने राहतो. आणि अशा पद्धतीनं विमानातून एका स्त्रीनं सांगितलं, तू इथंच कशी? म्हणजे विमान म्हणली, तुमच्या वडिलांनी मोठाच्या मोठा कणखाली येथे यज्ञ केलेलं, तुम्हाला आमंत्रण नाही? यांना आमंत्रणच नव्हतं. समोर विचार केला, वडील कमीत कमी एका दिवस विसरले असतील, सांगायचं. म्हणून शंकराकडे गेली आणि शंकराकडे जाऊन मोठं सुंदर त्या दिवशी शंकराने काय केलं, आमच्या काकूचं आवडतं की ते परत वेळ झाला सोडून देत. शंकराने काय केलं ती म्हणायला लागली. शंकर म्हणले, अरे काय आज सकाळपासून चहा देऊ का, उपीट देऊ का, आप्पे करू का, नाश्त्याला काय करू, काय करू, काय करू, काय? अरे कस फार श्लोक सुंदर आहे. प्रजापते सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव केला. वयमच्या तत्रा विसराम वामते. शंकराला बोलण्याची पद्धत बघा, भागवत किती शिकवते. तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ, बोलण्याची भाषा कळली का सतीची? माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ म्हणले का, माझ्या डॅडीच्या घरी यज्ञ म्हणले का, माझ्या पप्पाच्या घरी यज्ञ म्हणले नाही, तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ. शंकर म्हणले, हो काय हरकत. चला ना आपण यज्ञाला जायलाच पाहिजे, सगळ्या पाहुण्या रावळ्याच्या एकत्रित भेटी होतात. शंकर म्हणले, पत्रिका आली. आता सती एवढी हुशार होती, अहो म्हणजे कुरिअरला बळवंत हाईट सापडत नाही, कैलास कसं सापडेल बोला ना. बरं शंकर म्हणले, काही हरकत नाही, कुरिअरला सापडलं. तुझ्या आई वडिलाकडे दोघांकडे म्हणले माझा नंबर आहे, तुझा नंबर आहे, फोन आला का? काय बोलता म्हणे, इतके उंचावर रेंज येईल का? अरे टावर खाली. शंकर म्हणले येणार नाही. आता जरा पळतो थोडं, कारण एकदा त्याचा सत्कार समारंभ असताना ब्रह्मदेव उठले नाहीत. सगळे उठून उभारले, 33 कोटी देव. ब्रह्मदेव उठले नाहीत, विष्णू उठले नाहीत, आणि महादेवाला समाधी लागल्यामुळे उठले नाहीत. दक्षाला राग आला, दक्षाने शाप दिला. भूता खेतात राहणाऱ्या, अंगावर सर्प घालणाऱ्या गावढळा, आजपासून यज्ञातला तुला भाग मिळणार नाही. नंदी म्हणला, आमच्या शंकराचा महिमान तुम्हाला माहित नाही, तुम्ही बग बग बोलता तर तुम्हाला बकऱ्याचं तोंड लागेल. मध्येच एक ब्राह्मण उठले, म्हणले नंदी, सासऱ्या जावाच्या भांडणात तू बोलू नको. यांनी सांगितलं तुझ्यासारखे म्हणले अखंडी होतील. नंदीने त्यांना शाप दिला, जे शंकर आणि विष्णू मध्ये भेद करतात ते ब्राह्मण दरिद्री होते. शंकर म्हणले बस झालं, म्हणले हे काय शापाचं म्हणजे स्वागत समारंभ आहे का शाप समारंभ आहे? चल नंदी म्हणले, ऐका. एवढा मोठा शंकराचा अपमान झाला, पण शंकरांनी घरात कधीही कळू दिला नाही. काय सांगतो बाबा, कळलं का?
नवऱ्याला बोलताना तुमच्याकडे म्हणा, माझ्या बापाकडे म्हणू नका, तुमच्या सासऱ्याकडे म्हणा. दुसरी गोष्ट, सासरवाड ऐकून जर अपमान झाला तर बायकोला त्रास देऊ नका. इकडे पाहायला जरा मान वळवायला लागते कधी कधी. बायकोला त्रास देऊ नका, बायकोला काही सांगू नका, तिचा दोष नाही. ठीक. सती बरोबरच यज्ञाला गेली. यज्ञामध्ये तिचा योग्य प्रकारचा अजिबात आदर झाला नाही. जरा पळतो थोडं. सतीला स्वतःच्या आत्मानाचं काही वाटलं नाही, पण नवऱ्याच्या आत्मानाचे मनाला खंत वाटली आणि योगाग्नी काढून तिने काय केलं की त्या आपला देह संपवला आणि हिमालयाच्या पोटाला गेली. बोल सतीमाता की. ही गोष्ट शंकराला समजली. सतीबद्दल ममत्व. सासऱ्याचा राग आला तरी जटा उपटली, जमिनीवर आपटली. बोल वीरभद्र भगवान. या वीरभद्राने याच्यामध्ये गेला, यज्ञामध्ये गेला, यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचं तोंड बाजूला काढलं धरापासून आणि ओम नमः शिवाय म्हणून अग्नीच्या कुंडामध्ये टाकलं. दक्ष मेला, यज्ञ उद्ध्वस्त. सगळे देव विष्णूकडे गेले. म्हणले विष्णू भगवान, अर्धवट यज्ञ राहू नये, काहीतरी तुम्हाला करावं लागेल. विष्णू म्हणले हे माझ्या हातात नाही, याच्याकरता शंकराकडेच जावं लागेल. अरे म्हणजे शंकर तर रागात तिथे त्यांच्याकडे कसं जायचं. सगळे शरण गेले ऐका. आणि महादेवाची स्तुती एका गीतामध्ये केली. जय भोले भंडारी शरण हम आए तुहारी.
तुझ्याकरता ते म्हणजे टिकविलं का माझ्यावरच खात. या बाईनं तिथून निघताना सांगितलं तिकीट मीच काढणार, तिथं तुमचं काही सुद्धा घेणार नाही म्हणून आलेली. मला संगीताचे गाणे कुठं कोणते बसवायचे सांगा. नावीलाचा वेळ झाला, माफी मागतो, फक्त 5 मिनिट तुमचे घेतो. भगवान भोले बाबा, भोले म्हणजे भोले, निघाले सगळ्या देवाच्या आज्ञे म्हणजे विनंतीला मान देऊन निघाले. मंडपात आले, म्हणजे यजमान कुठे? यजमान महत्वाचे असते. आता मी कुणाला बोलावं? इथे लाईट पाहिजे, कुणाला बोलावं? यजमान पाहिजेत ना. बळवंत हाईट्सच्या आमच्या तरुण मंडळींना मी सांगितलं, तरुण वृद्ध सगळे माता भगिनी सहित जरा मला लाईट असं म्हणलं माझ्या व्यवस्था केली. म्हणजे यजमान कुठे? म्हणजे यजमान बिनडोक्याचे. 2 अर्थ आहेत बरं कायचे. बिनडोक्याचे म्हणजे जो शंकर आणि विष्णू मध्ये भेद करतो त्याला बिनडोक्याचं म्हणावं, आणि ज्याच्या धडाला डोकं नाही त्याला डोक्याचं म्हणावं. अगदी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणताल मग भगवान शंकरांनी काय केलं? तिथे गेले, यजमान जिवंत करण्याकरता बकऱ्याचं तोंड आणलं आणि दक्षाला जोडलं. ऑपरेशन केलं, ऑपरेशन सक्सेस. महाराज म्हणले भागवत तुमचं पुण्यामध्ये खेड्यामध्ये नाहीये, गप्पा मारू नका. ऑपरेशन करायचं म्हणजे ज्या माणसाचं ऑपरेशन करायचं त्याचा ब्लड ग्रुप आणि ज्याचं रक्त घ्यायचं त्याचा ब्लड ग्रुप एकच असला पाहिजे. आता ते तर बकरं म्हणजे पशु आणि हे म्हणजे माणूस. गप्पा का मारता? सगळ्यात मोठे एमएस आहेत शंकर बरं का. शंकराने सांगितलं, मला सुद्धा माहिती, मीच सांगितलं की ब्लड ग्रुप 1 पाहिजे. म्हणजे बकऱ्याचा त्यांचा ब्लड ग्रुप 1 आहे का? म्हणजे बिलकुल. कारण दक्षिणा हमेशा म्हणायचं यज्ञ केला मी, पूजा केली मी, दान दक्षिणा दिली मी, लाईट सडक सगळ्या सुविधा पुरवल्या मी आणि बकर सुद्धा काय करत होत म्हणजे दोघांचा ग्रुप 1 आहे. अवघ्या दवाखान्यामध्ये डॉक्टर हिरवा मास्क घालतात. शंकरांनी मास्क का वापरला नाही? शंकरांनी सांगितलं, सांगू का मी तुम्हाला? हे डॉक्टर मास्क का घालतात? याचं कारण एखादं ऑपरेशन जर फेल गेलं, सह्या दिल्या म्हणजे काय झालं? कोर्टात जात नाहीत लोक, पण पडवायला सुरू केलंच काय करावं? मास्क घातल्यामुळे तोंड कळत नाही. तो मी नव्हेच. शंकर म्हणले आपलं ऑपरेशन फेल जाणारच नाही याची गॅरंटी मला 100% आहे. असो, अशा प्रकारे दक्षता यज्ञ पूर्ण झाला. आणि या ठिकाणी आजच्या कथेला आपण इथं थोडा विराम देऊ. उद्याच्या कथेमध्ये तुम्हाला ध्रुवाची कथा ऐकायला मिळेल, ध्रुवाच्या वंशाची कथा ऐकायला मिळेल. अध्यात्म सांगितल्याशिवाय राहणार नाही. पण कसं आहे, एखादी गोष्ट सांगताना बरं का, एखाद्याला जर व्यायाम सांगायचा असला त्याला एवढा व्यायाम केलाच पाहिजे असं म्हणायचं नाही. कपालभाती, योगाभ्यास सांगायचा, कपालभाती 2 तास फक्त असं का 2 तास बस. एकदा त्याला सवय जर लागली बरं का, अशा पद्धतीने अध्यात्मही सांगतो, मध्ये मध्ये दृष्टांतही सांगतो. सगळे माझं तुम्ही माता भगिनी बंधू सगळे माझं गोड म्हणून घेता. असाच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहावा. आरतीचे यजमान म्हणजे सगळेच आरतीचे व्हावे आणि आरती होईपर्यंत थोडा थोडा हात लावून आपला सगळ्यांनी आरतीचा लाभ घ्यावा ही विनंती. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय.
सांगतो ना ऐका, उद्या भगवान कृष्ण परमात्माच्या जन्मापर्यंत आपल्याला जायचं. मग आता पळत जावं लागतं, 60च्या स्पीडनं जावं लागतं, 120च्या स्पीडनं जावं लागतं. पण उद्या आपल्याला 120च्या स्पीडनं का होणार, पण उद्या आपला कृष्ण जन्म करायचा. जन्म एखाद्याच्या घरी छोट जर मुलगा असेल तर झाकी करावी, जरा वसुदेवाला पटका वगैरे बांधावा. आता म्हणाली तर शहरमध्ये पटका कुठून मिळणार आहे? रंगीत साडी असते आणि फेटे बहुतेकाच्या घरी असतात. वसुदेवानी फेटा बांधायचा, जमलं तर दाढी लावायची. ते लेकरू अगदी तिथून इथपर्यंत स्वागतम कृष्णा म्हणजे ते तिथून इथपर्यंत आणायचं. अशा उत्साहात आपण उद्या कृष्ण जन्म साजरा करू. गुरुदेव जय हो जय श्री भागवत. चार